अमृता वहिनी, तुम्ही मला कामानिमित्ताने बाहेरगावी पाठवायचं म्हणताय खरं, पण सारंग सरांची तब्येत इतकी सिरियस असताना मी जर निघून गेले तर सावलीताईंना संशय नाही का येणार? त्यांना असं वाटेल की मी माझी जबाबदारी झटकून पळतीये. सुशील, हे बघ, तू नको त्याची काळजी करू. मी काय करेन, मी सावलीला असं सांगेन की सारंग आजारी आहे, पण ज्या केसेस ऑलरेडी आल्या आहेत त्या सॉल्व्ह कराव्याच लागतील ना, त्या अशा पेंडिंग ठेवून नाही चालणार. त्यामुळे काही करून सुशीलाला जावंच लागेल दौऱ्यावर. मला नाही वाटत सावलीताई इतकं सहजासहजी ऐकते. तुम्हाला तर माहिती आहे ना, त्या अगोदरच किती सावध असतात. हो, मला माहिती आहे, पण नको ना इतकं टेन्शन घेऊस. आपण ही जबाबदारी बबलूवर टाकू, तो करेल सावलीला मॅनेज. बरं, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तेच कर. तसंही या कटकटीपासून मी जितकी लांब राहील ना, इतकंच बरं आहे. काही गरज नाही आता त्याची. का, काय झालं, असं का बोलतेस तू? तुम्ही करत बसा इकडे फालतूवालं प्लॅनिंग. ती सावली चालली तिकडे चिडून घर सोडून. काय आमचं काय? पण असं काय झालं अचानक? सावली आणि आईंचा वाद झाला खूप मोठा, ज्याच्यात आईंनी सावलीला इतकी बडबड केली की इनडिरेक्टली हक्कलच घरातून. आता ती चिडली आहे, खूप राग आलाय तिला. म्हणाली मी नाही राहणार या घरात, चालली निघून. आईंनी पण असं का करावं? आता त्यांना माहिती आहे ना परिस्थिती काय. ती सारंगची काळजी घ्यायला इथे आली आहे. नाही, एक मिनिट, मला असं वाटतं हे सगळं कारस्थान त्या भैरवीचं आहे. तिनेच आईंचे कान भरले असतील. करेक्ट. त्या फुसक्या नागिणीचंच काम आहे सगळं. तिला नाहीत काही काम धंदे. इकडे आली, आईंच्या कानात विष पेरलं आणि गेली निघून. ऐक ना, ऐका ना, मला काय वाटतंय, मला तर ना आता सारंगचं काही खरं नाही वाटत आहे. मोनिका. काय मोनिका? जी डॉक्टर आलेली तिच्या ट्रीटमेंटने तर काही फरक नव्हता पडत, पण सावली आल्यानंतर सारंगमध्ये इम्प्रूव्हमेंट होत होती. आता सावली गेली की इम्प्रूव्हमेंट पण जाणार आणि मग काही दिवसांनी सारंग पण जाणार. पण मग आता काय करायचं? ती गेल्यावर सारंग सरांना काही झालं तर? मेंदू वापरायचा. बायको आहेस ना तू त्याची, हीच खरी वेळ आहे. तू बायको, चांगली बायको असलेलं प्रूफ करण्याची. हो, पण मी काय करणार तुमच्या घरातल्या भांडणात? माझा काय संबंध? वेडी आहे का जरा? हा, तू विसरली आहेस का तू कोण आहेस? तू सारंगची बायको आहे. स्वतःचं कॅरेक्टर विसरू नकोस. आता तू सगळ्या जगाला दाखवू शकतेस की तू आदर्श बायको आहेस. आता ना तू आईंच्या अंगावर धावून जा, त्यांच्यावर ओरड, त्यांना म्हण तुम्ही असं कसं सावलीवर ओरडू शकता? आता ती घरातून निघून गेली तर माझ्या नवऱ्याची काळजी कोण घेणार? मला माझा नवरा बरा झालेला हवाय आणि सावली शिवाय तो बरा नाही होणार. तू भांड आईंशी, सगळ्यांना दाखवून दे की तुझं सारंगवर किती प्रेम आहे आणि ठणकावून सांग की सावली या घरातून गेलेली मला चालणार नाही. ती या घरात हवी आहे माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला. बाप रे, कधी नव्हे ते मोनिका करेक्ट बोलते. हा, एव्हरी टाइम करेक्टच बोलते मी, तुम्हाला पटत नाही. बरं सुशील, ऐक ना, नको इतकी काळजी करूस. आम्ही दोघीही तुझ्या पाठीशी आहोत. पण मला आता असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सावलीला थांबवायला हवं. ती इथून जाता कामा नये. तेच करायचंय. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, तो सांगते, नीट ऐका. ओवी बाई. अबीर, हे सगळं लवकर आवर. चल, आपल्याला निघायचंय. कुठे जायचं असतं? प्रश्न विचारायचे नाहीयेत. घरी जायचं आपल्याला. चल लवकर. घरी जायचंय? आजोबांनी बोलवलं असतं. प्रश्न विचारायचे नाहीयेत म्हणाले मी. आपण इथून कायमचे निघून जातोय. आवर आहे सगळं. चवली टीचर, काय झालं सांग अबीर, ना. अबीर, मी खाली वाट बघते, लवकर यायचं. अबीर, काय झालंय रे हे? अगं ओवी, मला पण काहीच माहित नाहीये. सावली, सावली, ऐक ना, मी काय म्हणते, म्हणजे प्लीज मला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. संशय घेतला जातोय माझ्यावर. अशा घुसमटणाऱ्या आणि संशयाच्या वातावरणात मी नाही राहू शकत. सावली, मी काय म्हणते, तू या घरात कशासाठी आली होतीस? तुझा उद्देश काय होता? आता फक्त त्याच गोष्टीकडे लक्ष दे, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेव प्लीज. हो, ज्यांनी मला या घरात बोलवलं त्यांचाच माझ्यावर विश्वास नसेल तर मी काय करू?
तुम्हाला माहिती आहे ना, सारंगला शुद्धीवर आणण्यासाठी त्यांच्याशी बोलणं महत्वाचं आहे. जर मी त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलू शकत नाहीये तर मी इथे राहून काय करू वहिनी? मनमोकळेपणाने बोलायला सांगितलं होतं, मनाला येईल ते बोल असं नव्हते म्हणाले मी. तिला कोणी अडवायचं नाही. तिला जायचंय तर जाऊ द्या. चल नाही. सावलीताई, तुम्ही नका जाऊ. एक मिनिट. या प्रकरणात तुझा काहीही संबंध नाहीये. आई साहेब, का नको पडू मी यात आई साहेब? आज माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे. तो तो तिथे अंथरुणाला खिळून पडले आई. आणि आता तरी सिद्धही झालंय की सावलीताईंच्या असण्याने, त्यांच्या बोलण्याने यांच्या तब्येतीत सुधार होतोय. आणि आई, आता तर कितीतरी दिवसांनी फक्त आणि फक्त सावलीताईंमुळे त्यांनी इतक्या दिवसात निदान 2 घास तरी खाल्ले आई. आणि अशा वेळी, ज्यावेळी माझा नवरा मृत्यूशी झुंज देतोय, तेव्हा मी सावलीताईंना जाऊ देऊ? सावलीताई, सावलीताई, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका सावलीताई. मी पदर पसरते, मी भीक मागते सावलीताई, पण तुम्ही जाऊ नका. तुम्ही जाऊ नका सावलीताई, तुम्ही जाऊ नका. तू वेडी आहेस का? हे काय चालवलंस तू सगळं? हा, मला तर कळतच नाहीये. तू हे सगळं कसं सहन करतेस? एक परकी बाई तुझ्या नवऱ्याच्या बाजूला बसतीये दिवस रात्र, त्याची सेवा करतेय. तुझ्या नवऱ्याच्या तोंडी सतत या परक्या बाईचं नाव आहे. तुला त्रास नाही होत याचा? कसं करते सहन? अहो, मला नाही त्रास होतो आई. खरंच नाही त्रास होत मला. अगं, आणि आता आई, मला माझ्या जीवापेक्षा आणि आमच्या नात्यापेक्षा माझा नवरा माझ्यासाठी जास्त महत्वाचे आई. माझ्या स्वार्थापेक्षा आणि माझ्या अहंकारापेक्षा माझा नवरा माझ्यासाठी महत्वाचा आहे आई. आता मला फक्त माझ्या नवऱ्याच्या जीवाशी, त्याच्या बरं होण्याशी आणि त्याच्या जगण्याशी घेणं देणं आहे. मला माझा जीव, आमचं नातं आता काही महत्वाचं नाही आई. माझ्यासाठी माझा नवरा खूप खूप मोठा आहे हो, खूप महत्वाचा आहे. सावलीताई, मला नाही माहित की तुमचं नक्की आई साहेबांशी काय बोलणं झालं, तुमचं कशामुळे वाद झाला. पण सावलीताई, माझ्याकडे बघा सावलीताई, मी एक हतबल पत्नी हो. मी भीक मागते तुमच्याकडे, मी तुमच्या पुढे पदर पसरते.